स्नेहनीलचं आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12व्या वर्गात आहेत, मग सायन्स असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल, बरोबर, परंतु आपण या ठिकाणी माहिती देणार आहोत की जे विद्यार्थी सायन्सला आहेत त्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग करायची आहेत आणि बीएससी नर्सिंग करत असताना बीएससी नर्सिंगची जी फीज असते ते 85,000, 70,000, 80,000 डोनेशनच्या माध्यमातून, मॅनेजमेंटच्या माध्यमातून कॉलेज विद्यार्थी करत असेल तर 1.5 लाख रुपये, 2-2 लाख रुपये कॉलेजेसची फीज आहे. कारण आपल्या सर्वांना ते माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी ड्रॉप सुद्धा दिलेला असेल. जे विद्यार्थी नीटमध्ये ड्रॉप देतात 2-2 वर्ष, ते शेवटी बीएससी कडे येतात. कोणी प्लेन बीएससी करतात तर कोणी बीएससी या ठिकाणी नर्सिंग सुद्धा करतात. तर मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की 12वी नंतर मला बीएससी नर्सिंग करायचं आहे, परंतु माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला बीएससी नर्सिंग करायचं आहे. तर सर काही उपाय आहे का? मला बीएससी नर्सिंग चांगल्या कॉलेजमधून करायचं आहे, पुण्यामधून करायचं आहे, नागपूरमध्ये करायचं आहे, औरंगाबादमध्ये करायचं आहे. मग अशा चांगल्या कॉलेजमध्ये मला बीएससी करायचं आहे, नर्सिंग करायचं आहे, तर मला करता येईल का? हो, तुम्हाला करता येणार आहे. तुमच्या राहण्यासाठी सुद्धा मोफत व्यवस्था आहे. तुमची फीस सुद्धा घेतली जाणार नाहीये. तुमच्यासाठी शासनाच्या योजना आहे, शासन निर्णय आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला 1 रुपया न लागता तुम्हाला बीएससी नर्सिंग करता येणार आहे. मग त्याची प्रक्रिया काय असणार आहे याबद्दल मात्र आपल्याला माहिती नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि संपूर्ण बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या 12वीच्या ग्रुपला, तुमच्या कॉलेजेसच्या ग्रुपला, तुमच्या ट्युशनच्या ग्रुपला, तुमच्या फॅमिलीच्या ग्रुपला, अशा विविध जे ग्रुप्स असतील स्टेटस लावा, ज्या माध्यमातून या फ्री एज्युकेशन बद्दलची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कायम स्वरूपी सांगतच नाही तर जबाबदारीपूर्वक बोलून विद्यार्थ्यांना मोफत ऍडमिशन सुद्धा करून देण्याचं काम आपण करीत असतो. तर बघा, आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग मला बीएससी करायचं आहे तर मोफत कसं करता येईल? तर बीएससीचं जे काही आता विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन आलेलं आहे, पीसीएम पीसीबीचं जे 12वीत विद्यार्थी आहेत त्यांनी पीसीएम पीसीबीचे दोन्ही फॉर्म तुम्ही भरा. दोन्ही फॉर्म तुम्हाला दोन्ही ग्रुपचे फॉर्म भरायचे आहेत. त्यात तुमचा ग्रुप निघते की नाही हे नंतर आपण बघू, परंतु तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला ते फॉर्म भरावं लागेल, पहिली गोष्ट. मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पीसीबी पीसीएम ग्रुप, बरोबर. त्यानंतर तुमच्या सीईटीत जो काही स्कोर येईल त्या सीईटीच्या स्कोर नुसार तुम्हाला फार्मसीला तुम्हाला प्रवेश मिळते. मग सीईटीचा कॅप राऊंड जेव्हा ऍडमिशन तुम्ही घेत असता तेव्हा पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला, पहिल्या राऊंडला तुम्ही ऍडमिशन घेत असाल किंवा एखादं कॉलेज तुम्हाला आवडलं आणि पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला त्याच कॉलेजला प्रवेश घ्यावा लागतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही कॉलेजला प्रवेश घेत असता किंवा ज्या वेळेला तुम्ही कॉलेजचा फॉर्म भरत असता किंवा कॅप राऊंडचा फॉर्म भरता तर विद्यार्थी मित्रांनो, कॅफेवाल्याच्या वर डिपेंड राहू नका. तुम्ही स्वतःच्या तिथे बसा आणि ती कॉलेजेस नाव टाका. नसेल नाही माहित तुम्हाला की तुम्हाला नागपूर जवळच्या कॉलेजला करायचंय का, बुलढाण्याला करायचंय का, अमरावतीला करायचंय का, रत्नागिरीला करायचंय का, रायगडला करायचंय का, नेमकी तिथली कॉलेजेस जे रस्त्यात आहेत का म्हणजे लोकल एरियात आहे का, सिटीमध्ये आहे का? कारण शासनाच्या ज्या योजना आहेत, वसतिगृह असेल, स्वाधार, आधार यासारख्या ज्या योजना आहेत, या योजनांचा लाभ आपल्याला सिटी लेवलला घेता येतो. तालुका लेवलला खूप कमी योजनांचा लाभ आपल्याला मिळतं. म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो सांगतोय की फॉर्म भरत असताना विचारणा करा, ग्रुपला मेसेज करा, अजून जॉईन नसेल झाले तर जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला यावरती अपडेट दिलं जाईल आणि तुम्हाला त्याचं तुमचा समस्या पडली तर त्याचं निराकरण सुद्धा आपल्या माध्यमातून करता येणार आहे. मग कॅप राऊंड तर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळत आहे. प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला बेटरमेंट घेता येते. जर त्या कॉलेजला प्रवेश नाही घ्यायचा आहे तर तुमच्याकडे फक्त 3 दिवस उरते, ज्या वेळेला तुम्ही कॉलेजला ऍडमिशन, ज्या वेळेला कॅप मिळते तेव्हा, कॅप थ्रू ऍडमिशन मिळते तेव्हा. पहिल्याच दिवशी कॅप मिळाल्याबरोबर तुम्ही कॅप थ्रू ऍडमिशन मिळाल्याबरोबर पहिल्याच दिवशी कुठे जा, त्या कॉलेजला जा आणि त्या कॉलेजमध्ये एससी एसटी विद्यार्थी असेल तर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला फीज लागत नाही. कारण तुमच्या वतीनं तुम्ही स्कॉलरशिप होल्डर आहात, तुम्ही 100% शिष्यवृत्ती धारक आहात, एससी आणि एससी विद्यार्थी. तर तुमच्या वतीनं एससी विद्यार्थ्यांना समाज कल्याण डिपार्टमेंट कॉलेजला पैसे देते, कितीही लाख रुपये फीज असू द्या, ते पूर्ण फीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांना दिली जाते. म्हणून तुम्ही 1 रुपया भरायचा नाही. कोणती फीज दिली जाते? एक, ट्युशन फीज पूर्ण दिली जाते. दुसरी गोष्ट एक्झाम फीज दिली जाते आणि तिसरी म्हणजे काय तर डेव्हलपमेंट फीज सुद्धा दिली जाते. अशा पद्धतीने ही संपूर्ण फीज दिली जाते आणि या माध्यमातून मात्र कॉलेज आपल्याकडून फीज आकारली जाते की 75,000, 1 लाख रुपये फीज द्या. हे फीज ज्या वेळेला तुमची स्कॉलरशिप आहे आम्ही तुम्हाला परत करू. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे लाख रुपये जर असते तर आपण तेवढे लाख रुपये भरून आपण बीएससी करायला गेलो नसतो. आपण स्कॉलरशिप होल्डर आहोत म्हणून आपण ते बीएससी करायला जातो. म्हणून त्यावेळेला जर तुम्हाला अडचण आली तर नक्की पहिल्याच दिवशी मला फोन करा, ग्रुपला मेसेज टाका की हे कॉलेज या पद्धतीने आम्हाला काय करताय, लुटमारी करताय. शासनाचे GR, शासनाचे परिपत्रक हे आपल्या जवळ असू द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याचे सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंक आहे, त्यावरती पहा.
माझ्या या चॅनलला जाऊन बघा की तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला GR दिसतील, शासन निर्णय दिसतील, त्या माध्यमातून मोफत ऍडमिशन तुम्हाला करायची आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत ऍडमिशन करायची आहे. राहिला मुद्दा आता मुलींचा, तर शासनाच्या माध्यमातून 2 वर्ष अगोदर एक GR आलेला आहे की 642 जे काही टेक्निकल एज्युकेशनचे कोर्सेस आहेत, चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केलेली होती. जे एकनाथजी शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला घोषणा केली, आणि या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील जेवढ्या मुली आहेत तेवढ्याही मुलींना 642 कोर्सेस आम्ही मोफत देऊ. आमची जी म्हणजे मुलींची जी फीज आहे ती कोण भरेल? शासन भरेल. म्हणजे कोणाला देईल? कॉलेजला देईल. तरी सुद्धा कॉलेज जर तुमच्याकडून पैसे आकारत असेल BSc नर्सिंगचे तर अजिबात पैसे द्यायचे नाही. शासन निर्णय आपल्याकडे उपलब्ध आहे, तो शासन निर्णय त्यांना दाखवायचा, त्यांच्या तोंडावर मारायचा, आणि त्याच वेळेवर ऐकत नसेल तर फौजदारी गुन्हा मात्र कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या विरुद्ध तुम्हाला करता येते. म्हणून 1 रुपया मुलींनी फीस भरायचं नाही, मोफत प्रवेश तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता राहिला मुद्दा मुलांचा, तर मुलांना OBC, SC, NT, VJNT जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा 50% स्कॉलरशिप मिळते. त्यामुळं तुम्हाला अर्धी फीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन त्या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे. आता ऍडमिशन तर मिळालं, राहण्याची व्यवस्था काय? तर राहण्याच्या व्यवस्थेसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. समाज कल्याणचं वसतिगृह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. समाज कल्याणचं वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. आदिवासी मुलांचे वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी जसंही तुम्ही प्रवेश घेतला तसंही तुम्हाला त्या वसतिगृहाचं हॉस्टेल जे काही आहे, हॉस्टेलची लिंक आहे, ते लिंक मी तुम्हाला सांगतोय, आणि त्यावरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, आणि त्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल. बरोबर? आणि नंबर कुठे लागतो, कशाच्या बेसवर लागतं? तर 12वीचे जे काही पर्सेंटेज तुमचे असेल त्या बेसवर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागणार आहे. त्या ठिकाणी मोफत प्रवेश मिळतं. 1 रुपया तुम्हाला खाण्यापिण्या राहण्यासाठी लागत नाही, त्यामुळे तिथं सुद्धा तुम्हाला 1 रुपयात लागत नाही, 0 रुपयात तुमचा प्रवेश मिळतो. जर मला हॉस्टेलला प्रवेश नाही मिळाला, मला 12वी पर्सेंटेज कमी आहे, बरोबर, तर मी कसं त्या ठिकाणी राहू? मग मला खर्च येत आहे. मग अशा वेळेला विद्यार्थ्यांना घाबरू नका, तुमच्यासाठी पुन्हा शासनाने योजना काढलेल्या आहेत. निर्वाह भत्ता, रूम करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पैसे दिले जाते. SC विद्यार्थी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, ST असेल तर स्वयं योजना, आणि जे OBC, NT, VJNT विद्यार्थी असतील आपले त्यांना आधार योजना. अशा पद्धतीने 60,000 रुपये देऊन आधार दिला जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पूर्ण जे काही BSc नर्सिंगचे जे कोर्सेस आहेत तो मोफत आपल्याला करता येतो. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रवेशाची प्रक्रिया आपल्याला करायची आहे, आणि या पद्धतीने तुम्हाला मोफत प्रवेश घेता येते, मोफत BSc नर्सिंग करता येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा, आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपल्या कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा, ट्युशनच्या ग्रुपला शेअर करा. जे BSc नर्सिंग करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारे चॅनलची जी लिंक आहे, 3 ग्रुप आहेत आपले. एक स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंगचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा, टेलिग्रामचा ग्रुप आहे, आणि नंतर चॅनल सुद्धा आहे नेचर फाउंडेशनचा. त्यावरती जॉईन व्हा. कोण्याही ग्रुपला तुम्ही विचारू शकता, कोण्याही वेळेला तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला नक्की काय वाटते, याच्याबद्दल पुन्हा काही अपडेट द्यायचा आहे का, हे सर्व बाबतीत तुम्ही मला पुन्हा कमेंट देऊन तुम्ही सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.